जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पानवी खंडाळा येथील 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षाची पाठ्यपुस्तके अद्याप मिळाली नसल्याची गंभीर बाब समोर आली होती। या समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे पाहून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री अमोल पाटील बावचे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याविरोधात आवाज उठवला होता। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाविरोधात सोशल मीडियावर सुरू झालेल्या या मोहिमेची प्रशासनाने तातडीने दखल घेतली। बातमीचा आणि सोशल मीडियावरील आवाहनाचा दणका बसताच अवघ्या 2 दिवसांत शिक्षण विभागाने पानवी खंडाळा शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी आवश्यक पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत। काय होते प्रकरण? शाळा स्टार्ट झाल्यापासून इतर शाळांमध्ये पुस्तकांचे वाटप झाले असले तरी पानवी खंडाळा येथील 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकांशिवायच वर्गात बसावे लागत होते। यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत होते। शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री अमोल पाटील बावचे यांनी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला। मात्र त्वरित कारवाई होत नसल्याने त्यांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत या समस्येला वाचा फोडली। विद्यार्थ्यांचे शिक्षण हे आमचे पहिले प्राधान्य आहे। पुस्तकांअभावी मुलांचे नुकसान होत असताना गप्प बसणे शक्य नव्हते। सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधले आणि 2 दिवसांत पुस्तके मिळाली याचा मनापासून आनंद आहे। श्री अमोल पाटील बावचे अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती। पालकांकडून आणि गावकऱ्यांकडून आभार। 2 दिवसांत पुस्तके हातात मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पसरले आहे। वेळेवर पाऊल उचलून प्रशासनाला जागे करणाऱ्या अमोल पाटील बावचे यांच्या पुढाकाराचे आणि या विषयाला सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या AN मराठी न्यूजचे सर्व ग्रामस्थ व पालकांनी मनपूर्वक आभार मानले आहेत। AN मराठी न्यूज निपक्ष, आक्रमक आणि जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे वृत्तवाहिनी।